दंडवत हो. सहकारनगर पुणे या विभागात संपन्न होत असलेला हा संकल्प ब्रह्मविद्या निरूपण सत्राचा आजच्या या अवसरामध्ये आपण करंजखेडच्या लीळा घेत आहोत. या करंजखेडच्या लीळेंच्या पूर्व लीळेंमध्ये स्वामींनी पानू नायक आहेत, त्यांच्या घरी स्वामींचं मुक्काम आहे. पानू नायकांच्या संबंधित त्यांना जे काही पीडा असेल, जो काही आजार त्यांना होता, तो स्वामींनी घालवलेला आहे. भरपूर प्रमाणामध्ये स्वामींकडनं त्यांना सहाय्य झालेलं आहे आणि सोबतच स्वामींनी त्यांचा तो वाडा, देवता त्या ठिकाणी निवास करत होत्या, तो वाडा सुद्धा स्वामींनी काय केलेला आहे, निर्विघ्न केलेला आहे. सोबतच त्यांच्या भोजनाच्या संदर्भात त्यांना ज्या काही समस्या होत्या, त्या सुद्धा स्वामींनी काय केलेल्या आहेत, आपल्या सन्निधानाने आणि कृपादृष्टीने ते सर्व त्यांचा आजार स्वामींनी घालवला. त्यांना खाण्यापिण्यासंदर्भात जे काही पथ्य पाणी होतं, ते सुद्धा त्या ठिकाणी स्वामींनी काय केलेलं आहे, एक एक पथ्य त्यांचं बंद झालेलं आहे आणि सर्व खाण्याच्या दृष्टीने त्यांना हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे खाल्लं की त्रास होतो, तो सुद्धा स्वामींनी घालवलेला आहे. तदनंतर पाण्याच्या संदर्भात त्यांना थंड पाण्यामध्ये जर का संपर्क आला तर त्यांचं ते सांधेदुखीने सर्व शरीर दुखणार वगैरे, ते त्यांना ती जी काही आत्तापर्यंत तसा त्रास होत होता, तो सुद्धा स्वामींनी काय केलेला आहे की त्यांना पाण्यामध्ये, भटोबासांना सांगितलं यांना पाण्यामध्ये ओढा. ते म्हणाले देवा नाही, मला त्रास होईल. आणि स्वामींच्या संकेतानुसार भटोबासांनी त्यांना पाण्यामध्ये खेचलं आणि त्यांना उलट आनंद व्हायला लागला. म्हणजे ते पाणीसुद्धा त्यांना सहन होत नव्हतं, ते सहन व्हायला लागलं. आणि तदनंतर एवढं सर्व करंजखेडच्या लीळेंमध्ये आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये आपण बघत आहोत पूर्वार्ध 568 क्रमांकाची आबाईसा मयूर रेखाज्ञा करणे. आबाईसा ज्या आहेत त्यांना स्वामींनी मयूर लेखायला सांगितलेत, म्हणजे मयूर म्हणजे मोर काढायला सांगितलेले आहेत. एक दिसू गोसावी आबाईसा ते म्हणितले. एक दिवशी आमचे स्वामी आबाईसांना म्हणतात, बाई तुम्ही चित्र पाडू जाना. म्हणजे चित्र काढू शकता का, तुम्हाला चित्र काढता येतात का, असं स्वामींनी विचारलेलं आहे. आता स्वामी कुठल्या भक्ताला कुठलं काय कार्य करायला सांगतील आणि त्याचे प्रश्न मग आपल्याला पडतात की देवाने असं का सांगितलं, देवाने तसं का सांगितलं. परंतु परमेश्वर त्या जीवाच्या संदर्भामध्ये जे काही त्याचे कर्म असतील, त्याची जे काही योग्यता अयोग्यता असेल, अधिकार अनधिकार असतील, कणव खंती त्याच्या संबंधित जे काय असेल, तर ती कणव अधिकार योग्यता वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं किंवा अयोग्यता अनधिकार आणि खंती कमी करण्याच्या दृष्टिकोनातनं परमेश्वराला जे कार्य सांगू वाटतं किंवा जे कार्य त्याच्याकडनं करवून घेऊन त्याचे ते अयोग्यता कमी करणे आणि योग्यता वाढवणे, हे ज्या ज्या कार्यातनं परमेश्वराला करू वाटतं ते कार्य परमेश्वर त्या जीवाला सांगत असतात. मग शांताबाईसांना ते बोरी बाबळी शिंपायला सांगितलेली आहे. आता ते कार्य आत्ता जर का आपण केलं तर ते आपल्यासाठी लागू होणार नाही, त्याच्याने आपली योग्यता वाढणार नाही. नाही तर आपल्याकडे एक तो शिरस्त आहे की लीळेमध्ये जे दिसलं ते लगेच आपण पण करायचं. कोणा जरी आम्ही ते सांगितलं की होळीच्या शुभेच्छा देऊ नये, नाही स्वामींनी होळी पेटवली ना, मग आता महानुभाव होळी पेटवतात का, आपण होळी पण तर पेटवली पाहिजे की नाही. म्हणजे सर्व दृष्टिकोन आपल्यालाही लक्षात घ्यावा लागतो. देवाने सगळ्याच गोष्टी ज्या सांगितल्या त्या सगळ्याच गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहेत. स्वामींनी त्या लोकांना चुना कसा बनवायचा तेही सांगितलं, मग आपण ते चुना बनवायचा का आपण,
नाही. त्यातल्या त्यात तारतम्य सगळ्या गोष्टी बघून आपल्याला आपलं वर्तन ठेवणं आवश्यक असतं. आणि म्हणून काही गोष्टी स्वामींनी त्या काळात त्या भक्तांना सांगितल्या, त्या आत्ता आपल्यासाठी आत्ता करणं योग्य नाही. आता आपण बोलीबाबळी शिंपायला लागलं तर ते जमणार नाही. परंतु काही असे आचार आहेत, काही असे विधी आहेत की जे स्वामींनी त्या काळात सांगितले ते ह्या काळात सुद्धा योग्यताजनकच आहे. त्या काळामध्ये त्यांनी जे काही स्मरण सांगितलं ते आज केलं तरी ते आपल्याला लागू पडणार आहे. तो विधीच आहे सगळं भक्तांसाठी, सगळं ज्ञानियांसाठी आणि सर्व काळासाठी. म्हणजे चहुयुगामध्ये आणि अनंत सृष्ट्यांमध्ये हाच विधी जो आहे, स्मरण विधी, हा मुख्य आहे. त्यानंतर सेवादास्य विधी असेल, अजून काही आचार प्रकरणामध्ये स्वामींनी जे जे काही आचार म्हणून जे काही सांगितलेलं आहे, विहित केलेलं आहे, ते त्या काळातही विहित आहे आणि इथे या काळातही विहित आहे. सन्निधानामध्ये पण विहित आहे आणि असन्निधानामध्ये पण ते विहित आहे. ते त्या काळात केलं तरी योग्यता होणार आणि या काळात केलं तरी योग्यता होणार. परंतु एखादं कार्य असं आहे की ते त्या काळात सांगितलं, त्या काळात योग्यता झाली, आता ते या काळात आपण केलं तर त्याच्याने योग्यता होणार नाही, कारण की ते पर्टिक्युलर त्या जीवांसाठी म्हणून ते आहे. जसं भटोबास आणि नाथोबासांना स्वामींनी काय करायला लावलं? श्राद्ध भोजन करून आल्यानंतर काय सांगितलं त्यांना शिक्षा? उड्या सांगितल्या त्यांना. आत्ता जर का आपण त्या उड्या तिकडे जाऊन आपल्या घरी नाही, परंतु मी म्हटले जरा डोमेग्रामला जाऊन तो विधी करू आपण, तर चालेल का? तो त्यांच्या पुरता, त्या काळापुरता आणि त्या विशिष्ट हेतूशी ती संबंधित तेवढी लीळा आहे. आता त्याचा इथे आपल्याला तसा उपयोग नाहीये, म्हणजे तो विधी आपल्याला नाहीये, तो त्यांच्या पुरता मर्यादित होता. म्हणून काही विधी आपण बघितले की त्या काळात ते योग्यताजनक होते, आता ते योग्यताजनक नाहीये. काही विधी ते त्या काळात योग्यताजनक होते आणि ते त्याच काळामध्ये दुसऱ्या वेळात जर का केले सन्निधानात असतं ते योग्यताकारक नाहीये. जसं नाथोबासांना पहिल्या दिवशी जेव्हा सांगितलंय तांदूळाची भाजी काढा, तेव्हा त्यांच्यासाठी पण ते योग्यताजनक आहे. आज्ञापालन त्यांनी केलेलं आहे. ते भाजी स्वामींसाठी त्यांनी ती काढायला गेले, ती काढून आणली. याच्यात नाथोबासांची काय योग्यता झाली असेल ती स्वामींना ती मान्य आहे. पण दुसऱ्या दिवशी सन्निधानाचीच लीळ आहे, दुसऱ्या दिवशी तांदूळ काढून आणतात तर तेव्हा ते मान्य नाही. म्हणजे तो त्याच काळातला विधी त्याच काळात लगेच मान्य नाहीये, त्यावेळेस मग लगेच दुसरा विधी आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला काय बघायचं आहे की परमेश्वर बरोबर त्या जीवाची योग्यता कशी वाढावी या दृष्टिकोनातनं त्या त्या वेळेला ते ते विधी उपस्थित करतात आणि ते ते विधी त्या त्या जीवाला सांगत असतात. एक विधी ह्या जीवाला जो सांगितला तो त्या जीवाला, तो त्या जीवासाठी, दुसऱ्या जीवासाठी तो नसतो. असं भटोबासांना सांगितलं इथून निघून जा, आमच्या जवळ राहायचं नाही. आता हा विधी सन्निधानातल्या दुसऱ्या भक्तांसाठी म्हणून नाहीये बरं का. दुसरे भक्त म्हटले की आम्ही पण जातो तर नाही, त्यांच्यासाठी तो विधी नाही. हा फक्त आणि फक्त भट्टोबासांसाठीच सीमित हा विधी आहे. आता दुसरी लीळा आपण जर का घेतली, स्वामी सांगतात निघून जा इथून, सगळ्यांसाठी सांगितलं, सगळे गेले, फक्त डांगरेश गेले नाहीत. स्वामींनी सांगितलं तुम्हालाही जायचं, हा विधी तुम्हाला सुद्धा आहे. म्हणजे भट्टोबासांच्या वेळेला सगळ्यांना जायला सांगितलं नाही, फक्त भट्टोबासांनाच जायला सांगितलं. पण डांगरेश या प्रसंगामध्ये ते सर्वांनाच जायला स्वामींनी सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने परमेश्वर काय करतात की बरोबर ते ते विधी त्या त्या जीवाच्या उपयुक्त, जसं शांताबाईसांच्या बाबतीत स्वामी सांगतात की त्यांचे कर्म इतके कठीण होते की ते अशा सहजासहजी ते काही नाश होत नव्हते, असा नाश झालाच नसता. आणि जर का आपण बघितलं तर खरोखर शांताबाईसांसारखं ते दुःख की म्हणजे पतीही जाणं, मुलगाही जाणं, जी काय संपत्ती तीही जाणं, मुलगी विधवा होणं, एक मुलगी वेडी होणं, म्हणजे एकदम संकट सगळं आलेलं आहे. इतकं कठीण कर्म शांताबाईसांचं होतं की स्वामी जर का भेटले नसते तर काय झालं असतं, ती ठरल्याप्रमाणे ती गेली असती द्वारकेला
आणि तिने जे काही स्वतःचं बरं वाईट करायचं ते करून घेतलं असतं. परंतु इथे स्वामींच्या संपर्कामध्ये आल्यानंतर स्वामींनी त्यांना प्रसंगोचित वेगवेगळे विधी सांगितलेले आहेत. आधी तर सांगितलं दुःखच करायचं नाही, तदनंतर मग त्यांना ती बोरी बाबळी शिंपायला सांगितलं असेल, तदनंतर त्यांना रुद्रपूरला पाठवलेलं आहे, तिथे त्यांच्यासाठी तो विधी सांगितलेला आहे. त्याच्यानंतर परत तो विधी सोडायला सुद्धा स्वामींनी सांगितलेला आहे. परंतु शांताबाईसांनी तो विधी थांबवला नाही. जो विधी स्वामींनी सांगितलेला आहे तो विधी स्वामींनी थांबवायला सांगितल्यानंतर सुद्धा थांबलेलं नाही. कारण तो विधी आहे. विधी कुठल्याही काळामध्ये केला तर चालतो. विधीला कुठलंही काळ, नक्षत्र, वाराचं, महिन्याचं, वर्षाचं बंधन नसतं बरं का. आपलं जे असतं ना की या महिन्यात स्मरण केलं पाहिजे, त्या महिन्यात नाही केलं पाहिजे, ह्याच वेळात केलं पाहिजे, त्याच वेळात नाही केलं पाहिजे, असं कुठलं कसलं बंधन नाही आहे. जेव्हा तुम्ही चांगलं कार्य करत असता त्याला शनिवार, रविवार असं कुठलाही वार असं त्याला नसतो बरं का. नाही तर तुम्हाला बहुतांशी सांगितलं जातं की शनिवारी असेल तर ते करू नका, आपल्याला शनिवार चालत नाही. काही लोक म्हणतात आपल्याला बुधवार चालतो, काही म्हणतात आपल्याला शुक्रवार चांगला असतो. नोकरीवाल्यांसाठी कुठला वार चांगला असतो? शुभ मुहूर्त रविवार. म्हणजे कुठलाही काही कार्य करायचं असेल तर नोकरीवाल्यांना वाटतं की रविवारीच झालं पाहिजे. एवढंच काय की कोणी मेला असं वर्किंग डेच्या दिवशी, ते म्हटलं रविवारी मेले असते तर बरं झालं असतं, आम्हाला जाता येत नाही आता. म्हणजे आपल्या नोकरीसाठी त्यांनी रविवारी हे करावं का, मरावं का त्यांनी. पण अर्थातच आपल्याला कुठल्याही प्रकारे काळ, नक्षत्र, वाराचं काही बंधन नाही. फक्त आपण चांगलं कार्य करण्यावर आपला भर असला पाहिजे. देवाचं कार्य करायचं म्हटलं की लगेच आपण वाराचं बंधन, शुभाशुभ दिवसाचं बंधन ठेवतो. परंतु त्या अशुभ दिवशी आपण जेवत नाही का, पाणी पित नाही का, झोप काढत नाही का, सगळं तर करतोय, टीव्ही बघतो, सगळं करतो. अशुभ दिवशी तर आपण खूपशा गोष्टी बंदच ठेवल्या पाहिजेत. मग पण फक्त देवाच्याच गोष्टी बंद ठेवतो, बाकी सगळ्या गोष्टी आपल्या चालू असतात. काही लोक तर आम्हाला सूतक आहे, मग ते देवपूजा केली तर चालेल का. म्हटलं मग 10 दिवस जेवत नाही का तुम्ही? जेवता, चांगले कपडे घालता, दागिने घालता, सगळं करतो आपण 10 दिवस. फक्त मग देवावरच का सुतकाचं हे करायचं आपण. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता आल्या पाहिजेत आणि त्याबद्दल विचार करून आपल्याला पुढे जाता आलं पाहिजे. आपला विषय चालू आहे की काही गोष्टी आहेत, काही विधी असे आहेत की ते त्या काळातही विधी होते आणि 800 वर्षानंतर आजही ते विधीच आहेत. त्या काळात त्यांनी जे कार्य त्या विधीच्या माध्यमातून जी योग्यता होते तीच योग्यता आजच्या काळामध्ये सुद्धा होऊ शकते जर का आपण तेवढ्या प्रमाणामध्ये समर्पित झालो त्या विधीच्या बाबतीमध्ये. तर आता भटोबासांचं जर का पोट दुखतंय आणि त्यांनी ते दगड जे आहेत ते वाहिले, इथून तिथे नेले, तर ते नुसतं दगड वाहिल्याने त्यांचं ते पोटदुखी थांबली अशातला भाग नाही बरं का. त्यामध्ये ती आवड सुद्धा आहे भटोबासांची. म्हणजे कुठल्याही क्रियेमध्ये ती आवड असणं सुद्धा गरजेचं असतं. तुम्ही नावडीपूर्वक जेवलात ना तर त्याचं ते सप्तधातू बनत नाहीत. तुम्हाला ते जेवण जेवताना त्या जेवणाविषयी तुमची आवड असली पाहिजे. जेवणाला तुम्ही नावं ठेवली नाही पाहिजे. जेवताना तुम्ही आनंदित असले पाहिजे. या सगळ्या गोष्टी असाव्या लागतात, तेव्हा ते जेवण अंगी लागतं. तसं कुठलंही कार्य करत असताना कोणीतरी सांगितलं म्हणून करायचं नाहीये, कुठेतरी वाचलं म्हणून ते करायचं नाही. तर ते माहिती झाल्यानंतर ते आवडीपूर्वक त्याचं कार्य आपल्या आचरणामध्ये आलं पाहिजे, तर ते कार्य आपल्याला लेखी लागत असतं. नाहीतर आज जर का आपण नदीमध्ये बुडायला लागलो तर देव येतील का वाचवायला? असं एकदम एकाएकी आपण बुडता बुडता काठाला लागू का? आपण नाही लागणार. कारण की आपण देवासाठी बुडत नाहीये पहिली गोष्ट. किंवा ती सादाईसांची जी आवडी होती ती रात्रभर झोपलेला नाहीत. देवाच्या भेटीला जायचंय हे रात्रभर त्यांचं चालू आहे. आणि आईनी फक्त सुट्टी द्यायचं, फक्त बाकी. आई म्हटली तू जा, म्हटलं लगेच त्या निघाल्या. ते म्हटलं नाही की मला भीती वाटते वगैरे येते. आता आपण कोणाला विचारलं सत्संगाला काय नाही आलं, ते म्हणे आम्हाला सोबत कोण नव्हतं. सादाईसांचे होतं कोणी सोबत? असं होतं सोबत कोणी नव्हतं. आमचे आचार्य जेव्हा मागे वळून आलेले आहेत खडकुलीकडे, तेव्हा त्यांच्यासोबत कोण होतं? कोणीच नव्हतं. आमचे माहीम भट्ट जेव्हा रुद्रपूरला गेले तेव्हा त्यांच्यासोबत कोण होतं?
चांगलं कार्य जेव्हा तुम्ही करता तेव्हा सोबत बघू नका की कोणी सोबत येत आहे का, कारण चांगलं कार्य करायला कोणी सोबत येत नसतं. वाईट कार्य असेल, कुठे भांड्याला जात असाल तर 4 लोक बघायला येतील, भांडण चालू असेल तर अनेक लोक आवश्यक तिथे येतात. पण तुम्ही चांगलं कार्य करायला चाललेले आहात तर लोक सोबत येतीलच असं काही नाही. आणि ते न येणं हेच आपल्यासाठी चांगलं असतं. जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुम्हाला सगळेजण लागतात का तिथे? नाही, उलट एकांतात लागतो. तेव्हा तुम्ही एखादं काहीतरी महत्वाचं विचार करत असता त्यावेळी तुम्हाला एकांत पाहिजे असतो. तसं तुम्ही चांगलं कार्य करता तेव्हा तिथे आपण एकटेच असतो आणि एकट्यानेच ते कार्य पुढे बरोबर चालत असतं. तेच जर का तुम्ही सोबत म्हटलात, कोणी जर का उशिरा आलं तर ते म्हणतील ते म्हणाले मला की तिकडे थांबा, आम्ही येतो मग आपण जाऊ, पण त्यांच्यामुळे आपल्याला वेळ होतो. तर अशा वेळेला आपल्याला आपलं चांगलं जे आहे ते बघता आलं पाहिजे. म्हणजे आपला जो चांगला वेळ आहे तो आपण तिथे उभं राहण्यात घालवायचा नाही. तो इथे येऊन ऐकण्यात किंवा कुठल्याही ठिकाणी चांगल्या ठिकाणी उपस्थित राहून तिथे आपला जास्तीत जास्त वेळ तिथे गेला पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी वेळोवेळी आपल्याला जे काही विधी सांगितलेले आहेत त्या प्रत्येक म्हणजे लीळा वाचत असताना इतकी बारकाईने ती वाचली पाहिजे. आणि त्यातले जे विधी आहेत स्वामींनी सांगितलेले ते इतक्या चांगल्या प्रकारे आपल्याला निरीक्षण करता आले पाहिजेत, त्याच्याबद्दल विचार करता आला पाहिजे, चिंतन करता आलं पाहिजे. आणि त्यातनं मग आपल्याला काय मिळतंय, काय घ्यायचं आहे, हा एक तो भाग त्याच्यातनं घेता येतो. या आबाईसा ज्या आहेत वयस्कर आहेत आणि स्वामी त्यांना म्हणतात तुम्ही चित्र पाडू जाना, म्हणजे चित्र काढू शकता का तुम्ही? आता स्वामींना चित्र काढून करायचं काय आहे, आपला पहिला प्रश्न आपल्याला हा पडतो. परंतु ते जे कार्य स्वामींनी त्यांना सांगितलेलं असेल त्यातनं त्या कार्यातनं स्वामींना कुठल्या दोषाचा परिहार करायचा आहे, कुठला दोष त्यांचा नासायचा आहे, हे आपण सांगू शकत नाही. आपण फक्त अंदाज लावू शकतो. मला तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला काहीतरी इथून तिथून काहीतरी जोडून काहीतरी उत्तर देईल, तुम्हाला सुद्धा ते पटेल. पण स्वामींना त्यातनं काय महत्वाचं कार्य करायचं आहे आपल्याला माहिती नाही, याचा अंदाज सुद्धा आपण लावू शकत नाही. जसं भटोबासांना श्वान मुखे काय करायला लावलं? खीर खायला लावली. कशासाठी? ती लीळा जर का बघितलं तर ती लीळेमध्ये थोडासा वेगळेपणा दिसतो. श्वानमुखी खायला लावली हा एक वेगळेपणा दिसतो. आणि पुढे मग बाईसा वगैरे येतात तेव्हा ती लीळा थोडी विनोदी होते, आपण पण हसतो वगैरे. परंतु त्यामध्ये स्वामींचं गांभीर्य काय आहे? श्वान मुखे का खायला लावलं? इतर गाय मुखे का खायला लावलं नाही? की श्वान आणि गायीमध्ये फरक आहे. ते दोघंही पशु जरी असले तरी गाय ही शाकाहारी आहे, निर्हिंसक ही आहे. आणि श्वान कसा आहे? मांसाहारी आहे, हिंसक आहे आणि त्रासदायक आहे. मग अशा संबंधित जे कोणी जीव आहेत ज्यांचं लेप भट्टोबासांना लागलेला असेल, अशा प्रकारचे कर्म भट्टोबासांनी जोडलेले असतील तर ते कर्म भट्टोबासांचे त्यातनं नासण्याचा हेतू स्वामींचा असणार आहे. म्हणजे आपल्याला बारकावा आहे की पशूंचे कर्म जरी नासायचे आहेत तरी ते हिंस्र पशूंचे जन्म पहिले नासायचे देवाला. म्हणजे जे जास्त त्रासदायक आहे ते आधी स्वामींना बाजूला करायचं आहे. कधी कधी जेवणात जे आपल्याला आवडत नाही, म्हणजे 2 पद्धती असतात लोकांच्या, की एक तर जे आवडतं ते पहिले खाल्ल्या जातं. लहान मुलं काय करतात? जे आवडतं ते पहिले खाऊन घेतात, जे नावडतं ते नंतर ठेवतात. काही लोक असे असतात जे नावडतं ते पहिले खाऊन घेतात. कारल्याची भाजी वगैरे जे असेल जे सगळं पहिले खाऊन पटापट आणि मग आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा. जे त्रासदायक आहे ते आधी संपवून टाकायचं. तसं परमेश्वर काय करतात? जे जास्त जटिल कर्म आहेत, जे त्रासदायक आहेत, जे इतरांना त्रासदायक आहेत, अशा प्रकारच्या वृत्तीचे जे कर्म आहेत, लेप आहेत, कर्मफळ आहेत, ते परमेश्वर काय करतात? आधी नासून टाकतात. आणि मग त्या लीळेतनं आपल्याला तो एक चिंतन त्याच्यातनं आपल्याला करता येतं की त्यातनं स्वामींनी अशा प्रकारचे कर्म नासलेले असावेत. हा सुद्धा हेतुस्थळामध्ये एक सांगितलं जातं, एक अंदाज व्यक्त केला जातो.
का व्यक्त केला जातो? कारण की परमेश्वर कुठलेही जेव्हा कार्य सांगतात तर त्या कार्यातनं ते कार्यही घडवून आणतात आणि तत्संबंधित त्याचे जे कर्म असतील किंवा कुकर्म असतील ते त्या जीवाचे त्यातनं नासल्या जातात. आणि म्हणून आता इथे आबाईसांना जे काय मयूर काढायला सांगितलेले आहेत ते म्हणतात की तुम्ही चित्र काढू शकता का, जाणता का? आबाईसा म्हणतात जी मी चित्र पाडू नेणे, म्हणजे मला चित्र काढता येत नाही. चित्र काढणं हा एक प्रकार वेगळा असतो. मोरली हो जाणे म्हणजे मोर काढता येतो मला फक्त. जे शाळेमध्ये पण ते असं शिकवलं, असं मोर वगैरे काढणं एक सोपं पद्धतीने कसा मोर काढायचा ते शिकवलेलं असतं. किंवा आपण एखादा देखावा काढतो तेव्हा ते पक्षी उडताना 4-4चे आकडे असे काढले की ते पक्षी उडताना असे दिसतात. ते म्हणजे काही असं हे काढणं सोपं असतं. आणि चित्र काढणं वास्तविक एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या घराचं म्हणा, असं प्रॉपर ते चित्र काढणं हा एक प्रकार वेगळा असतो. आणि सहज रेखाटणे हा एक प्रकार वेगळा असतो. मग त्यांना चित्र म्हणून असं ते काढता येत नाही, त्यांनी स्पष्ट सांगितलं. पण मला मयूर काढता येतो, मोर काढता येतो. स्वामी म्हणतात तरी दिसवडीची दो मोरेली हा. दिसवडीची म्हणजे रोज तुम्ही 2-2 मोर काय करायची, काढायची. चारी भिंती भरा, आणि सगळं कुठे काढायचं, भिंतीवर काढायचं. आणि चारी भिंती जी आहेत त्या चारी भिंतींवर तुम्ही ते मोर काढा. होकाजी गोसावी विहरणा बीजे करीती. स्वामींनी त्यांना आज्ञा दिली आणि त्यांनी सुद्धा ती आज्ञा जी आहे स्वामींची स्वीकारलेली आहे. कुठल्याही प्रकारची तक्रार त्यांनी केलेली नाहीये किंवा त्याचं का म्हणून ते विचारलेलं नाहीये. कधी कधी काही गोष्टी घेताना आपल्याला का असं विचारायचं असतं ते विचारावं, आणि कधी कधी का असं विचारायचं नाही. म्हणजे त्याच्यामध्ये तो फरक त्याच्यामध्ये येतो. काही गोष्टी स्वामींच्या अशा आहेत ज्या त्यांनी सांगितल्या तर ते आपण सरळ तो विधी करायचा असतो. अनेकदा तुमच्याकडे जर का ब्रह्मविद्या ज्ञान असेल तर विधी करताना तुम्हाला का हा प्रश्न निर्माण होत नाही, हे का केलं पाहिजे असा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण ब्रह्मविद्येमध्ये त्या विधीच्या संदर्भातलं का केला पाहिजे, ते केल्याने काय प्राप्तता होते, हे सर्व स्वामींनी ब्रह्मविद्येत सांगितलेलं आहे. परंतु ज्ञानाच्या बाबतीमध्ये ज्ञान घेत असताना आपल्याला का विचारायची आवश्यकता असते, विचारावं. एखादा विधी एखादं शास्त्र स्वामींनी सांगितलं तर ते हे असं का आहे. आमच्या शास्त्रकारांमध्ये पण म्हणजे टीकेमध्ये पण काय केलेलं आहे, आपणच ते प्रश्न निर्माण केलेले आहेत की असं का स्वामींनी सांगितलं, तसं का सांगितलं, मग हे असं नसेल हे तसं असेल, असे उलट प्रश्न आपणच केलेले आहेत आणि त्याचं उत्तर पक्षाद्वारे सकारात्मकपणे दिलेलं आहे. इतर कोणीतरी प्रश्न निर्माण करतील त्याऐवजी आपणच ते प्रश्न निर्माण केले आणि त्या प्रश्नाचं उत्तर पक्षाच्या माध्यमातनं, त्याच्या अर्थाच्या माध्यमातनं आपणच दिलेलं आहे. जसं वचन आहे स्वामींचं, त्या वचनाच्या आधी शंका आपणच देतो की दुःखरूप साधन सांगितलेलं आहे सगळं, म्हणजे शिळपाकं खावं, देहक्षेपावं, असं सगळं सांगितलेलं आहे. मग तिथे शंका दिल्या जाते, असे दुःखरूप साधन गोसावी का सांगतात, ऐसे दुःखरूप साधन गोसावी का निरोपिले, असं दुःखरूप साधन का सांगितलं. लगेच तिथे वचन पुढे येतं की सुख साधने देव न पविजे. सुख साधनामुळे देव प्राप्त होत नाही, म्हणून दुःखरूप साधन जे आहे ते विहित केलेलं आहे. दुःखरूप साधनामध्ये देव तर आठवतातच, सहजपणे देव आठवतात. आता जर का आपण एखाद्या सुविधेमध्ये चाललेलो आहोत, पंखा सुरू आहे, हवा लागते आणि एकदम लाईट गेली की काय आठवतं आधी, देवा, म्हणजे लगेच देव आठवतात आपल्याला. आपण गाडीनी चाललोय, गाडी बंद पडली तर काय आठवतं आपल्याला, म्हणजे दुःखरूप साधन जे आहे त्यावेळेला आपल्याला बरोबर देव आठवतात. म्हणून दुःखरूप साधनी देव तर आठवतातच, पण दुःखरूप साधन आचरत असताना जे काही कष्ट होतात त्या कष्टामध्ये जो काही त्रास होतो तो त्रास जर का आपण आवडीपूर्वक बेमालूमपणे जर का आपण तो स्वीकारत असू तर काय होणार आहे, त्याच्याने खूप प्रकारची अयोग्यता जी आहे ती अयोग्यता त्याच्यामध्ये
नासल्या जात असते. जसं आपल्याला जर का वजन कमी करायचं असेल तर काय करावं लागतं? कष्ट त्रास सहन केल्याशिवाय, जे कष्ट आणि त्रास सहन केलं तरच आपण आपलं वजन कमी करू शकतो. विना त्रास आणि विना कष्टाचं वजन कधीच कमी होत नाही. त्रास झाला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि जेवढा त्रास होतो एखादं कार्य करताना तेवढं आपल्याला बरं वाटत असतं की नंतर आपल्याला तेवढं जास्त चांगलं वाटतं की बाबा आम्हाला एवढे कष्ट झाले, तेवढे कष्ट झाले. ते सांगताना आपण अभिमानास्पदपणे ते सांगत असतो. अर्थातच हे जर का कार्य आपण प्रापंचिक विभागामध्ये आपण त्रास कष्ट सहन करत असू तर त्याच्यामुळे आपल्याला योग्यता आपली होईलच असं नाही. कारण ते प्रापंचिक कार्य आपण करतो त्याच्यात योग्यता होणार नाही, उलट अजून पाप पुण्य अजून आपल्याला वरून लागते. तेच कार्य जेव्हा परमेश्वराच्या बाबतीतले, परमेश्वराने सांगितलेले कार्य जेव्हा आपण कष्टाने आणि आवडीपूर्वक कष्टाने तेव्हा ते जेव्हा आपण स्वीकारतो, ते पार पाडतो, त्यावेळेला त्यातनं काय होतं? आपली योग्यता तर होतेच पण अयोग्यता सुद्धा त्याच्यामधनं नासत असते. म्हणून एखादं कार्य आमचे स्वामी जेव्हा सांगतात, भटोबास असतील, नाथोबास असतील, अजून कोणी भक्त असतील, त्यांना जेव्हा सांगितलं जातं त्यावेळेस तिथे त्यांनी का हा प्रश्न विचारलेला नाहीये. सांडवा बांधा, का बांधा? त्यांनी विचारलं का? त्यांनी नाही. स्वामी जर का सांगतायत बांधा तर बांधायचा. म्हणजे जेव्हा आपल्याला माहिती असतं हे योग्य सांगणारे आहेत, डॉक्टरांनी जर का सांगितलं ही गोळी घ्या, आपण त्यांना विचारतो का का घ्या म्हणून? कशासाठी घ्यायची गोळी, कशासाठी घ्यायचं औषध, असं विचारतो का त्यांना? आणि आपल्याला माहिती हे यांना यातलं सगळं जाणीव आहे, त्याच्यामुळे ते जे सांगतील ते सगळं बरोबरच सांगणार आहेत. परंतु त्या व्यतिरिक्त डॉक्टर नसलेल्या व्यक्ती जर का सांगितलं आपल्याला ही गोळी घ्या, तेव्हा आपण त्याला विचारणार. पण ज्या ठिकाणाहून आपल्याला माहिती आहे की योग्यच उत्तर मिळणार आहे, अयोग्य कधीच सांगणार नाहीत स्वामी, हे जेव्हा आपल्याला माहिती आहे त्यावेळेला आपण तिथे त्यांनी सांगितलेल्या सेवेबद्दल का हा प्रश्न विचारू नये, जो लीळाचरित्रामध्ये कोणीही विचारलेला नाही. भट्टोबास असतील, नाथोबास असतील, बाईसास असतील, ह्यांनी स्वामींनी सांगितलेले विधी त्यांनी ते लगेच ते केलेले आहेत. परंतु शास्त्र जेव्हा स्वामी सांगतात त्यावेळीस महादाईसांना सांगतात तेव्हा महादाईसा विचारतात, जे असं का तसं का? म्हणजे जेव्हा तुम्ही ज्ञान घेता तेव्हा ज्ञान जसं आलं तसं घेऊ नये. ते काय करावं? जर का ते आपल्याला कळत नसेल, स्वामी तर योग्यच सांगतात, स्वामी अयोग्य सांगत नाहीत, परंतु आपल्यापर्यंत तो योग्यपणा पोहोचत नाही, लक्षात येत नाही, त्यावेळेला आपल्याला तिथे प्रश्न करायचा अधिकार आहे की हे असं का? विचारू शकतो आपण, जेणेकरून तुमचा जो काही ती शंका आहे ती शंका तर निरसन होईलच, पण तो विषय तुम्हाला व्यवस्थितपणे लक्षात येईल. म्हणून ज्ञान घेत असताना तुम्हाला कोणी ज्ञान देत असतील तर त्याच्या संदर्भातले तुमचे प्रश्न जे आहेत ते तुमचे निर्माण झाले पाहिजेत की देवानी हे का सांगितलं आणि कुठे सांगितलं. आपल्याला प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. स्मरण सांगितलं, कुठे सांगितलं, का सांगितलं, हे प्रश्न तुमचे निर्माण होतील तेव्हा तुम्हाला स्वामींनीच सांगितलेले वचन आहेत, दृष्टांत आहेत, हे लगेच तुमच्या समोर सांगितल्या जातील, त्याचे प्रमाण दिल्या जातील. म्हणजे अलीकडच्या काळात असं आहे की कुणी काही सांगताना आपण काहीही ते स्वीकारतोय म्हणजे त्याच्याविषयी आपण विचारतच नाही की देवाने कुठे सांगितलेलं आहे. ते विचारलं गेलं पाहिजे. जर का नाही विचारलं तुम्ही तर काय होतं की अनावश्यक जे आहे ते अनावश्यक पण सगळं त्याच्यामध्ये येत राहतं. चहा घेताना आपण काय करतो? सगळंच ग्रहण करतो का? नाही, चहा गाळून घेतो आपण. ज्याच्यामुळे चहा बनलेली आहे ती चहा पत्ती पण आपण काय करतो? बाजूला करून टाकतो. म्हणजे घेताना तुम्ही सगळंच घ्यायचं आहे, परंतु चिंतनात्मक पद्धतीने जेव्हा तुम्ही पुढे जाता तेव्हा काही काही गोष्टी तुम्हाला गाळायच्या आहेत, त्या गाळून टाकायच्या. आणि त्याचं ते प्रमाण नाही आहे. स्वामींनी सांगितल्याचं कुठे प्रमाण जर का नसेल मिळत तर ती गोष्ट आपण गाळून टाकायची, ती ग्रहण करायची